तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 6:40 आणि आजचा आपला आहे टार्गेट 3,000चं. तसं म्हणा आज 5 वाजता चालू करायचं नियोजन होतं, पण 5 वाजता उठलो नंतर समजलं मला की गाडीमध्ये सीएनजीच नाही. त्याच्यामुळे 1 तास सीएनजी भरण्यासाठीच गेला, 10-15 मिनिटं चहा पिण्यात गेले आणि नवले ब्रिजवरून आता पहिली ट्रिप घेऊन आलोय स्वारगेटला. तर आता बघू आता किती होते. कधी कधी असे पण दिवस येतात की 100 आणि 150 रुपयाची बुकिंग सुद्धा वाजत नाही. आता नेहमी उबर लाल लाल असतं, पण आज तांबडं सुद्धा नाही. म्हणजे आता जाऊ द्या. एक सिंगल बुकिंग सुद्धा वाजा नाही भाऊ. सगळं चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आता पाषाणला ड्रॉप केला मी आणि तिथं पिकअप करताना काय विषय होत होता, कस्टमर आला आणि त्याची बायका पोरं मागं होती आणि वन वे रोड होता, रॉंग साईडनी जाऊ शकत नव्हतं. म्हणजे तसं तर मोकळाच रोड होता, पण मी म्हणलं मी रॉंग साईडनी नाही घेणार. तर कस्टमरला राग आला आणि कस्टमर माझ्यासोबत भांडायला लागला. मी कस्टमरला सरळ बोललो की तुम्हाला यायचं असलं तर या, नाही तर खाली उतरा, असं म्हणून कस्टमरने बोललं त्यांना आणि सोडलं मी त्यांना. पण मला हे सांगायचे, काही ड्रायव्हर लोक जातात आणि गेल्याचा परिणाम असा होतो की कस्टमर असे मग ती चुकीचं असून पण आपल्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे रॉंग साईडनी जाण्याचा प्रश्नच येत नाही, तरी पण कस्टमर मला फोर्स करत होता की चल रॉंग साईडनी. आणि हालाकी ते लय पाठीमागं नव्हते, तिथंच होते, पण त्यांना जायचा कंटाळा म्हणून कस्टमर मला परत रॉंग साईडने फिरवून घ्यायला सांगत होता. तर असं कोणी करत असेल तर जाऊ नका. आणि बरेच लोक शॉर्टकट मारण्यासाठी सुद्धा रॉंग साईडचा प्रयोग करतात. तर त्यांना मला सांगणं आहे की बुवा रॉंग साईडने जाणं हे म्हणजे तुम्ही 100 मधल्या 99 वेळेस जाता रॉंग साईडनी सक्सेसफुल, पण एक वेळेस तुमची गाडी ठोकली ना, ते 99 वेळेस गेल्याचा काही फायदा होत नाही. का तर गाडी ठोकल्याने फक्त गाडीचं नुकसान होत नाही, त्या दिवशीचा आपला रोज बुडवतो, गाडीचं वरून नुकसान होतं आणि मेंटल स्ट्रेस येतो, तर वेगळीच गोष्ट. मी कधीच गाडीत एक्स्ट्रा पॅसेंजर भरत नाही, रॉंग साईडनी जात नाही, तरी पण मी प्रॉफिट मध्ये येतो. पण बरेच लोक शॉर्टकट मारतात, लोकांना भांडतायत वाढून पैसे द्यायसाठी, हे ते एवढे सगळे कुटाने करून पण माझ्या व्हिडिओ खाली 2-3 कमेंट आलत्या की आम्ही मीटरनी मारून सुद्धा किंवा काही करून सुद्धा आमचा तुझ्या एवढा आठवडा होत नाही. मी जो 28,000चा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या खाली अशी कमेंट होती, आता आठवली मला, की बुवा आम्ही मीटरनी मारून सुद्धा एवढं होत नाही. तर मित्रांनो, एकदम एक प्रोफेशनलपणे काम केलं ना, तर 100% आपण प्रॉफिटमध्ये येतो असं मला वाटतं. आणि मी ते करतो सुद्धा. का तर मला हे लोकांशी भांडणं हे किंवा हे असले फालतू धंदे करणं हे अजिबात जमत नाही आणि आवडत पण नाही. एकदम प्रोफेशनलपणे कधीच एक्स्ट्रा पॅसेंजर असलं ना, ट्रिप सुरू होण्याच्या अगोदरच त्यांना सांगतो एक्स्ट्रा पॅसेंजर जमणार नाही, जमलं तर ठीक आहे, नाही तर मग कॅन्सल करू शकता. आणि रॉंग साईडने जायचं सुद्धा अजिबात असं नियम तोडायचं नाही, काय नाही. सिग्नल ब्रेक एखाद्या वेळेस करतो, मी स्वतःहून करतो. का तर एखाद्याला इमर्जन्सी जायचं असते, ट्रेन सुटणार असते, फ्लाईट सुटणार असते, तर कस्टमर सुद्धा रिक्वेस्ट करतात थोडं फास्ट घ्या, मग तिथं त्यावेळेस थोडं चालून जातं. पण असं चुकीचे काम अजिबात करत नाही, तरी सुद्धा प्रॉफिटमध्ये येतं प्रोफेशनलपणे काम केल्याने फक्त. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, नाही नाही आम्ही कमी रेटने नाही पळणार असं तसं. तर भावांनो, तुमच्यासाठी माझं पर्सनल सजेशन की तुम्ही हा धंदा सोडून द्या. खरंच का असं का म्हणतोय मित्रांनो, का तर कंपन्यांनी ठरवलेलं आहे की ड्रायव्हर लोकांना आम्ही रेट देणारच नाही. कंपन्या डिमांड आणि सप्लायवर काम करतात. आता सध्या मार्केटमध्ये, जेव्हा मार्केटमध्ये गाड्या कमी असतात त्यावेळेस कंपनी ऑटोमॅटिक रेट वाढवते आणि गाड्या जेव्हा जास्त होतात त्यावेळेस 10 रुपये 12 रुपयांनीच पळवतात, हे सगळ्यांना माहीत असेल. आणि भारतामध्ये आत्ता बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे ना की लोक आता जेवढ्या आपण म्हणतो ना, नाही नाही धंदा नाही आता पहिल्यासारखं परवडत नाही, हे काही लोकांसाठी आता जे 15-16 हजारावर जॉब करतायत ना, त्यांच्यासाठी कॅब बिझनेस हा लय प्रॉफिटेबल आहे. मला कालच एक सिक्युरिटी गार्ड भेटला होता, सोसायटी पिकअप साठी थांबलो होतो 5 मिनिटं तिथं, आणि तुम्हाला गाडीविषयी माहिती विचारित होता. आणि म्हणजे सेकंड हँड गाडी कितीला बसती, काय किती रुपये राहतात, मी सांगितलं 1000-1500 रुपये राहतात. आणि तेवढं सांगून पण तो असं म्हणत होता की बुवा ठीक आहे ना, मी इथं 24 तास 18 हजारावर काम करतोय, तर मला तिथं 13-14 तास काम करायला लागलं तरी काय कमी नाही. मी त्याला सांगत होतो की 1000-1500 राहतात, पण त्याला 13-14 तास काम करावं लागतं, त्यात EMI CNG आहे. पण ते नाही म्हणलं, नाही लय प्रॉफिटेबल आहे, आमच्यापेक्षा लय बरं आहे तुमचं. म्हणजे भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे की लोकांना, आपण स्वतः 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो आणि परत त्यातून पैसे कमवतो, हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि असे जर लोक इतक्या माइंडसेटने जर कॅब बिझनेस करायसाठी तयार असतील, तर आपण जास्त प्रॉफिट कमवण्याचं ह्यातून सोडून दिलं पाहिजे.
आणि ह्या बिझनेसची सत्यता प्रत्यक्षात गाडी ज्यावेळेस मार्केटमध्ये चालवायला लागेल ना त्यावेळेसच लोकांना समजते की व हे 3,000 दिसतात आपल्याला 14 तास काम करून, पण ह्यातले 1,200 रुपये तर सीएनजीलाच गेलेत, 300 रुपये जेवायलाच गेलेत, त्यातला 700 रुपयाचा EMI कट होणार आहे. आपल्याला फक्त घरी जायला 600-700 रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला. 14 तास काम करून 600-700 रुपये जर आपण नफा घरी घेऊन जाऊ तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या विचार फक्त गाडी ज्यावेळेस मार्केटमध्ये स्वतःची घेऊन येतो ना तेव्हाच येतो. अगोदर फक्त माणूस गणित लावत असतो आणि असं वाटत असतं नाही नाही मी ह्या सगळ्यांपेक्षा 2 तास जरा जास्त काम करीन आणि ह्या सगळ्यांपेक्षा जास्त नफ्यात येऊन दाखवेल. पण हा सगळ्यांचाच विचार असतो आणि असे बोलणारे लोक मला कितीतरी येऊन भेटलेत. आणि असे पण लोक भेटलेत की भाऊ नाही गाडी घेऊन फसलोच, आता विकावा लागेलच. त्याच्यामुळं नवीन गाड्या मार्केटमध्ये यायच्या कधीच कमी होणार नाहीत आणि जोपर्यंत नवीन गाड्या मार्केटमध्ये यायच्या बंद होणार नाहीत तोपर्यंत रेट वाढणार नाही. का तर हे तर डिमांड वाढणारच नाही ना. जर तुमच्या गाड्या जर कंटिन्यू मार्केटमध्ये येतच असतील नवीन तर डिमांड वाढणार नाही आणि डिमांड नाही वाढलं की रेट नाही वाढणार. आणि रेट वाढवायचा आपला सगळ्यात मोठा पॉईंट तोच आहे की रेट वाढला पाहिजे तरच हा बिझनेस प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. आणि जोपर्यंत नवीन गाड्या मार्केटमध्ये येत आहेत ना नवीन आलेले लोक किती पण कमी रेटनी जायला तयार आहेत आणि आपणच फक्त रेट जास्त अशी पिपुडी लावून बसलो ना. मला कितीतरी बाहेरच्या ट्रिपांचे फोन येतात, मी 14 रुपये किलोमीटर सांगितलं ना ती म्हणतात ठीक आहे फोन करून सांगतो आणि परत फोनच येत नाही. का तर त्यांना स्वस्तात गाडी मिळते हे आपल्याला दिसतंय ना. तर आपणच फक्त जास्त रेट पाहिजे कमी रेटमध्ये जाणार नाही असं म्हणून ना तर फक्त आपलं स्वतःच नुकसान होतंय. आणि जे लोक मीटरने मागतात किंवा रेट जास्त साठी कमी रेटच्या ट्रिपा उचलत नाहीत ना, हे मी काय बोलतो ते पटत असेल किंवा आपण जास्त रेट मिळण्यासाठी थांबून राहतो आणि कंपनी दिवसभर कमी रेटच्या ट्रिपा देते, जास्त रेटची एक सुद्धा ट्रिप पडत नाही. शेवटी आपण 1,000 आणि 1,500 रुपयावरच घरी जायची वेळ येते. हे जे चांगल्या रेटची वाट बघतात त्यांनी असं होतं का नाही कमेंट करून सांगावं फक्त. जाऊ द्या त्याविषयी सोडून आता झालाय जेवायचा टायमिंग 8. जेवायचं टायमिंग म्हणजे नाश्त्याचं टायमिंग 8 वाजल्याच. युट्यूबला इंस्टाग्रामला एक व्हिडिओवर शॉर्ट अपलोड करतो आणि नाश्ता करतो कुठेतरी. बानेरमध्ये आलतो डाळ राईस खायला, ती छत्री दिसते का समोरची, तो म्हणला 10 मिनिटं थाप सुरू करतोय लगेच, तर 10 मिनिटं आता आराम करतो. नवीन येणाऱ्या लोकांनी किती पण डोकं लावू द्या आणि किती पण कमी रेटने फोडू द्या, ज्या माणसाला मार्केटची माहिती असते आणि धंदा कसा करायचा माहिती असतो ना तो माणूस राईट प्रॉफिट काढूनच आणतो. जे की माझ्यापासून लोक बोलतात उबर एवढं कमी रेट देते तरी बी तुम्हाला उबर कसं काय परवडत आहे. अरे उबरवर तुम्हाला धंदा करायचा माहित पाहिजे. उबरचा अल्गोरिदम ज्याला समजला ना तो सगळ्यात जास्त धंदा करीतो. मित्रांनो ज्यावेळेस डिमांड कमी असताना ट्रिपा कमी असतात त्यावेळेस आपल्या गाडीचं चाक फिरतं राहिलं पाहिजे, ह्याच्यावरच ध्यान केंद्रित करायचं. जर तुम्ही रेट कमी म्हणून ट्रिपच नाही घेतली तर संध्याकाळी तुम्हाला 0 रुपयावर घरी जावं लागेल. आणि ज्यावेळेस चांगल्या मजबूत धंदा असतो, रेट चांगला भेटतो, त्यावेळेस तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कोणती ट्रिप देते ह्याच्याकडे ध्यान केंद्रित करता आलं पाहिजे. नाही तर ती ट्रिप आहे 400 रुपयाची पण तिला ड्रॉप करायला लागतो 1.5 तास, तर त्याच्यात काहीच पॉईंट नाही. मग तिला 25 रुपये रेट भेटतोय पण 1.5 तास जर एकच ट्रिपला ड्रॉप करायला लागत असेल तर काय उपयोग आहे. जास्तीत जास्त पैसे कमीत कमी वेळेत कोणती ट्रिप आपल्याला कमवून देते ह्याच्यावर आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आणि हे मार्केटमध्ये काम करून करून माणूस हुशार होतो. बरेच लोक मला विचारतात तुला रॅपिडो चांगला रेट देतो, ओला एवढं रेट देतो तरी पण तू उबरच का चालवतो, तर त्याला हेच कारण आहे. आणि उबर चालूनच मी 25,000 30,000 आठवडे लोकांना काढून दाखवलेले आहेत. मस्तपैकी नाश्ता करून तर आलो, आता करतो चालू. 9 वाजले तो आज काय होईल असं वाटत नाही. का तर माझा धंदा त्याच दिवशी जास्त होतो ज्या दिवशी सकाळ सकाळ जास्त ट्रिप असतात. आणि सकाळ धरून तुम्ही बघितलं तांबडं सुद्धा नव्हतं, आता तरी झालंय थोडंसं लाल. पण तसा विषय आहे की ज्या दिवशी सकाळ सकाळ ट्रिप असते ना त्या दिवशीच मला धंदा होतो. अरे वा, संगमवाडी घेतो आज. तसा तर इन्सेंटिव्ह दिलाय कंपनीने, पण हे इन्सेंटिव्हच्या नादात काय होतंय, हे ट्रिपांचं टार्गेटच पूर्ण होत नाही शेवटचं, आणि ह्याचं शेवटचं टार्गेट मोठं आहे. मग आणि हे इन्सेंटिव्हच्या नादात छोट्या छोट्या ट्रिप मारावं लागतात, त्याच्यामुळं काय होतंय टाइमपास होतो. आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा जर इन्सेंटिव्ह मारत असाल ना तर शेवट फेक ट्रिपा मारू नका. माझ्या रूम पार्टनरचा अकाउंट फेक ट्रिपा मारल्यामुळं डायरेक्ट परमनंटच सस्पेंड झालाय. म्हणजे वॉर्निंग नाही काय नाही त्याने 3-4 ट्रिपा अशा फेक ट्रॅप टाकल्या मित्राच्या मोबाईलवरून, त्यालाच टाकून ते इन्सेंटिव्हचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. आणि आणि आणि
आणि परमनंट ब्लॉक झालं. वॉर्निंग नाही दिली, काय नाही, ट्रिपा मारता मारता परमनंट ब्लॉक झालं. त्याच्यामुळं इन्सेंटिव्ह पूर्ण करण्यासाठी फेक ट्रिपा मारू नका. आता वाजलेत 6 आणि सकाळी काय झालं, सकाळी म्हणण्यापेक्षा दुपारी काय झालं की मी ट्रिपा मारत होतो, औंधमध्ये होतो. त्यावेळेस आमच्या ग्रुपवर आला मेसेज की मित्राच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, जवळपास कुणी असलं तर या. आणि तिथून मला शिवाजीनगरला जाईपर्यंत बराच 1-1.5 तास टाईम लागला. कस्टमर होतं गाडीमध्ये. मी जाईपर्यंत त्यांची मिठामिठी झालती. पण तसा मेसेज बघितला किंवा ॲक्सिडेंट असा जवळपास का आसपास कुणाचा जर बघितला ना, माझे काम करायची इच्छाच राहत नाही. ते मित्र ते तर गेले निघून, पण माझी काम करायची इच्छा केली आणि शिवाजीनगरमध्ये जेवण केलं मी आणि तिथंच 2-2.5 तास झोपलो. आणि मग नंतर मला वाटतं 4:30-5 वाजता चालू केलं आणि 2 ट्रिपा मारल्यात. आता 6 वाजलेत, 1800 रुपये झालेत. आणि ॲक्सिडेंट ही लई अवघड गोष्ट असते. अवघड गोष्ट असते म्हणण्यापेक्षा समोरचा माणूस हा जर लोकलचा असेल ना, तर ते समोरचा म्हणजे आपण जरी पोलीस स्टेशनला गेलो ना, तर पोलीसवाले आपली बाजू ऐकूनच घेत नाहीत, असा विषय होत असतो. आता माझ्यापर्यंत कधी म्हणजे माझ्यापर्यंत ही गोष्ट आली नाही, पण मित्रासोबतच असं झालं होतं. त्याच्यामुळं त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळं माझा मूड खराब झाला, असा विषय झाला. त्याच्यामुळे मी सगळ्या मित्रांना किंवा सबस्क्रायबर मित्रांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे की कधीच ॲक्सिडेंट झाला, दुसऱ्याचा ॲक्सिडेंट झाला तर मला सांगत जाऊ नका. का तर असं एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेली गाडी बघितली किंवा असं जर बघितलं ना, तर गाडी चालवायची इच्छा मला राहत नाही. त्याच्यामुळे मी सांगत असतो की बा तुमच्यासोबत वैयक्तिक काय झालं किंवा मदत पाहिजे असेल तर मी येतो. पण असं तिसरीकडेच ॲक्सिडेंट झाला आणि त्याचे फोटो मला पाठवलेत. असं मित्रांनी मला बऱ्याच वेळा फोटो पाठवलेत की बा इथे ॲक्सिडेंट झाला, ड्रायव्हरचं असं असं झालं. तसं ऐकलं ना की बा आपल्या डोक्यात पण एक विचार येतो की बा उद्या ह्याच्यासोबत झालंय, म्हणजे आज ह्याच्यासोबत झालं, उद्या आपल्यासोबत व्हायला पण वेळ लागणार नाही. म्हणजे ही किरकोळ गोष्ट विषय सोडून द्या, पण कधी कधी असं ऐकायला मिळतं की बा परमिट गाडी पलटी झाली, तिथे ड्रायव्हरचं XYZ झालं. असं ऐकलं कुठंतरी निगेटिव्हपणा मनामध्ये येतो. त्याच्यामुळे मी मित्रांना त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलंय की मोठा ॲक्सिडेंट झालेला असेल तर अजिबात मला सांगायचंच नाही. का तर आता ह्या धंद्याची काळी बाजू आहे, पण त्याला समोर जाण्या व्यतिरिक्त आपल्या समोर दुसरा काही ऑप्शन पण नाही. आता मित्राचा आज किरकोळचा ॲक्सिडेंट झालता, पण माझा मूड गेला काम करायचा, असा विषय झाला. पहचान कौन? बघा आता इथं बरोबर गाडी बसत होती माझी, नाही का? गाडी जागेवर उभी होती का? जेवढे पण माझे मित्र ओला उबेरला गाडी चालवतात ना, त्यांना सगळ्यांना सांगणं एक तुमच्या गाडीमध्ये डॅश कॅम लावून घ्या मित्रांनो. का तर आतापर्यंत रेकॉर्ड आहे, PMT वाल्याने गाडी घासली तर ते कधीच पैसे देत नाहीत. मित्राला पण ते दादागिरी करत होते, पण मित्राने डॅश कॅमचं फुटेज असल्यामुळं त्याला बोलूनच दिलं नाही. आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलं की पैसे द्यावाच लागतील. का तर सरळ सरळ त्या व्हिडिओमध्ये त्याची चुकी दिसून येते की तो बळजबरीने छोटी गाडीला दाबण्याचा प्रयत्न करतोय. तर डॅश कॅम लावून घ्या मित्रांनो. आता माझ्या मित्रांनी 5,000 रुपये नुकसान भरपाई घेतली. त्याचा टायर फुटला होता आणि आरशाची काच फुटली होती, तर 5,000 रुपये नुकसान भरपाई घेतली. त्याच्यामुळं डॅश कॅम नेहमी गरजेचाच आहे. माझ्या गाडीत पण मी लावलेला आहे. का तर आपल्यासारखा माणूस एकटा सापडतो आणि जर आपल्या बाजूने काहीच पुरावा नसेल ना, तर समोरचा माणूस बोलूनच देत नाही. आता इथं सगळी चूक त्या PMT वाल्याचीच होते. पण सुरुवातीला तो इतका ॲग्रेसिव्ह होता की माझ्या मित्राला बोलूनच देत नव्हता. पण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हा विषय गेला, त्यावेळेस माझ्या मित्रांनी तो व्हिडिओ पोलिसांना दाखवला आणि पोलिसांनी त्या PMT वाल्याला 5,000 नुकसान भरपाई द्यायला सांगितली. मग ह्यांनी 5,000 रुपये नुकसान भरपाई घेतली, असा विषय झाला. त्याच्यामुळं थोडं सावध होऊन गाडी चालवत जावं. PMT वाला जरी असेल किंवा आपण जरी असो, सावध होऊन गाडी चालवणं असं काही विषय येत नाही आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, हे महत्वाचं. अशा पद्धतीने आता वाजलेत 9:30 आणि आपले झालेत 2,606 रुपये. दुपारी शिवाजीनगरला 2-3 तास टाइमपास झाला नाही तर अजून 1,000 रुपये एक्स्ट्रा झाले असते. पण चला ठीक आहे, असू द्या. आता वाजलेत 9:30. आता जाता जाता CNG भरतो.
का तर सीएनजी आत्ताच भरलेला मला परवडतो. का तर सकाळी उठून जर सीएनजी भरायचं म्हटलं ना तर 1 तास फालतूमध्ये वेस्ट जातो. आता जाता जाता जरी 1 तास गेलं ना तरी पण सीएनजी भरायला काय वाटत नाही. उद्या उठलं की लगेच कामाला लागतं. आज जर सीएनजी भरला असताना तर सेम टायमिंगला माझा ते आपलं 2600च्या जागी किती 3600 रुपये धंदा असू शकला असता. 1000 रुपयाचा सकाळ सकाळ म्हणजे माझा पर्सनली विषय सांगतो की मला सकाळ सकाळच धंदा उरकतो, संध्याकाळी उरकत नाही. आता मला हडपसर मध्ये घरी यायच्या वेळेस बाणेर हिंजेवाडीच्या ट्रिपा 500-600 रुपयांनी पडत होत्या, पण मला घरी यायचं होतं म्हणून मी नाईलाजानी 300 रुपयाची ट्रिप इथं ह्याची आणली, कोंडव्याची. तर असा विषय होतो की बुवा संध्याकाळी मला नाही बिझनेस उरकत. सकाळचा आपलं कसं फ्री माइंडने कितीही लांबची ट्रिप असली ना तरी पण घेतो मी. शक्यतो काय होत असतं, मी लॉग इन केलं की मला नऱ्यातूनच डायरेक्ट 300-400 रुपयांनी एअरपोर्ट पडते. एअरपोर्टला ड्रॉप केलं की लगेच 400-500 रुपयांनी हिंजेवाडी कोथरूड असे कुठंतरी कुठं ना कुठं पडते. सकाळ सकाळच तेवढा 2 तासात झटका होऊन जातो 1000 रुपयाचा. त्याच्यामुळे सकाळचं परवडतं. पण चला ठीक आहे, असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.